अशोक खरात भोवती चौकशीचा भास चांगला चावळला गेलाय। दुपारी 2 वाजल्यापासून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। खराताविरोधात तक्रार देण्यासाठी 3 महिला समोर आल्याचं समजतंय। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीची माहिती घेणं सुरू आहे। कॅप्टन खरातचं कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचं काम सध्या सुरू आहे। अशोक खरातची दुपारी 2 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे, तर त्याच्या संदर्भात असलेले सर्व पुरावे आणि या संदर्भात असलेल्या व्यक्ती यांची तपासणी सुरू असल्याची माहिती मिळते आहे। दरम्यान खरात याच्या विरोधात हळूहळू तक्रारीचा सूर आता अधिकृतरित्या वाढतोय। या क्षणाची मोठी बातमी, 7 तासानंतर कॅप्टन खरातची आजची चौकशी पूर्ण झाली आहे। खरात दुपारी 2 वाजल्यापासून साधारणपणे प्राथमिक चौकशीसाठी आत गेला होता, मात्र त्याची आजची चौकशी पूर्ण झाल्याचं समजतंय। SIT कडनं अशोक खरातची 7 तासानंतर चौकशी पूर्ण झाली। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। किरण, जवळजवळ 7 तासांपेक्षा जास्त काळ अशोक खरातची चौकशी झाली, SIT नेही कसून चौकशी केल्याचं समजतंय, काय अपडेट? खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान अशोक खरातचा जबाब घेण्यात आला, जो सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर SITच्या माध्यमातून जी चौकशी आता केली जाते त्यामध्ये अशोक खरातचा जबाब अतिशय महत्त्वाचा होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं जवळपास 7 ते सव्वा 7 तास त्या सगळ्या दरम्यान त्याची चौकशी करण्यात आली, झाडाझडती घेण्यात आली। विशेष म्हणजे जे त्याच्यावर एलिगेशन करण्यात आलेले आहेत त्या सगळ्या अनुषंगाने SITनं हा संपूर्ण आजचा दिवसभराचा जो चौकशीचा भाग होता तो पूर्ण केलेला आहे। त्याचा जबाब नोंदवून देखील घेण्यात आलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये खरातनं नेमकं त्यामध्ये काय म्हटलं हे बघावं लागणार आहे। मात्र एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याची झाडाझडती जी आहे ती SITच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेली आहे। SITच्या प्रमुख असलेल्या तेजस्विनी सातपुते या 3 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा आणि शिर्डी आणि त्यासोबतच वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर देखील त्याचा हा जबाब आजच्या दिवसाचा अतिशय महत्त्वाचा आहे। पीडित महिलेने जे एकूणच धक्कादायक बाबी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये जे अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याला नेमकं खरातनं काय उत्तर दिलेलं आहे हे बघावं लागणार आहे। मात्र आजचा दिवसभर जवळपास 7 ते सव्वा तास या सगळ्या दरम्यान खरातची कसून चौकशी या दरम्यान करण्यात आलेली आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल। किरण टाजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते।